हॅलो फ्रेंड्स, वेलकम. टेस्लाच्या शोरूममध्ये त्यांनी ठेवलेले होते. मी इथे स्टेअरिंगला आता हात पण नेला होता. इट्स ड्रायव्हिंग बाय इटसेल्फ. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की आम्ही अमेरिकेमध्ये आमच्या दोन्ही कार कशा सेल केल्या, त्या कशा आणि म्हणजे कुठे सेल केल्या आणि काय प्रोसेस होती कार सेल करण्याची. तर मग चला बघूयात. तर इथे टेस्ला ड्राईव्ह करून आम्ही ॲक्च्युली टेस्ला कार वॉश करायला घेऊन जात होतो. तर सेल करायच्या आधी म्हणलं की गाडी क्लीन वगैरे पाहिजे, त्यासाठी मग कार वॉशला आम्ही चाललो होतो. तर मग जाताना म्हणलं की टेस्लाचं सेल्फ ड्रायव्हिंग हे जे फीचर आहे ते तुमच्यासोबत शेअर करावं. तर इथे ही टेस्ला जी आहे ती फुल्ली ॲटोमॅटिक सेल्फ ड्राईव्ह करत आहे. तर आपल्याला काहीच म्हणजे करायची गरज नाही. लेन म्हणजे टेस्ला त्याचंच लेन चेंज करते. परत सिग्नल वगैरे म्हणजे सिग्नल देणार. लेफ्ट लेनला जायचं असेल, राईटला जायचं असेल, सिग्नल जर लागला असेल तर ॲटोमॅटिक स्टॉप वगैरे सगळं, किंवा स्टॉप साईन फॉलो करते. कुठले पण टर्न घ्यायचे असतील तर ते सुद्धा म्हणजे सगळंच त्याच्यामध्ये इन्क्लूड आहे. तर मग असंच ड्राईव्ह करत जाताना ही छोटीशी क्लिप एक रेकॉर्ड केली की ज्यावरून कळेल की कसं म्हणजे टेस्ला फुल्ली ॲटोमॅटिक ड्राईव्ह करत आहे ते. आणि मग आता आम्ही इथे कार वॉशच्या तिथे आलेलो आहोत. तर कार वॉशची प्रोसेस तर तशी म्हणजे काय फार काही नवीन नाही आहे, सगळ्यांना माहितीच असेल. तर आता आम्ही ही टेस्लाची कार आहे ती म्हणजे आमच्याकडे 2 कार होत्या, त्यामुळे म्हटलं की एक कार आधी काढूयात आणि मग एक कार थोडंसं एंडपर्यंत ठेवूयात. तर मग टेस्ला आम्ही पहिले सेल करायचं ठरवलं. तर त्यासाठी टेस्ला पण आम्ही मार्केट प्लेसवरच काढली होती. फेसबुकच्या ह्याच्यावरती आहे की मार्केट प्लेस साईट आहे, त्याच्यावरती आपण आपलं स्टफ सगळं सेल करू शकतो. तर टेस्ला कारही आम्ही तिथेच सेलसाठी म्हणून पोस्ट केली होती. आणि मग हे जे कारवाना वगैरे कारचे जे शॉप आहेत, जे कार विकत घेतात आणि कार सेल पण करतात, तर मग त्यांचं एस्टिमेट वगैरे पण बघून आलो होतो. पण मग त्याच्यापेक्षाही जास्त प्राईस आणि भरपूर म्हणजे बायर पण अवेलेबल होते मार्केट प्लेसवरती. तर मार्केट प्लेसची ही प्रोसेस खूप इझी वाटली आम्हाला. कारचे थोडेफार फोटो काढून आणि कारची सगळी इन्फॉर्मेशन तिथे टाकली होती की किती माइल्स वगैरे चाललेली आहे, कधी कार घेतलेली आहे, ह्या सगळ्या गोष्टी डिटेल्समध्ये दिलेल्या होत्या. आणि मग त्या बायरलासुद्धा कारचं म्हणजे एक नंबर असतो, त्याच्यावरून त्यांना पण सगळी हिस्ट्री चेक करता येते की कार गुड कंडिशनमध्ये आहे नाही, ॲक्सिडेंट्स वगैरे पहिले झालेले आहेत की नाही, ते सगळं त्यांना कळतं. म्हणजे एकदम क्लिअर प्रोसेस आहे. बायरला पण घ्यायला काही प्रॉब्लेम नाही, त्यांना पण कारचा आपला सगळा रिपोर्ट अवेलेबल होतो, त्यामुळे ते पण कम्फर्टेबल असतात. आणि म्हणजे दोघांसाठी पण ही प्रोसेस चांगलीच आहे. तर मग आम्ही आमची ही कार मार्केट प्लेसवरतीच सोल्ड केली. तर कारवाना वगैरे डीलर यांच्यापेक्षा पण आम्हाला तिथे चांगला प्राईस मिळाला. आणि कार पण चांगल्या कंडिशनमध्ये होते, जास्त काही चाललेली नव्हती, माइल्स पण कमीच झालेले होते. त्यामुळे पण कार म्हणजे लवकर सेल झाली. आम्ही मार्केट प्लेसवर टाकल्याच्या विदिन 1 वीक तर सेल झाली होते. मग आता इथे हेच की मार्केट प्लेस हे चांगलं ऑप्शन आहे आपल्याला कुठल्या पण वस्तू जर गोष्टी सेल करायच्या असेल तर. अगदी कारसाठी सुद्धा आमच्यासाठी तर मार्केट प्लेस खूप चांगलं म्हणजे ठरलं. तर मग आता कार सेल करण्यासाठी मग आधीच आपण करतोच की कार व्यवस्थित क्लीन वगैरे नीट करून ठेवायची. आणि जे काही बायर वगैरे घ्यायला येणार होते ते घरी येऊन त्यांनी कार सगळी चेक केली, बघितली, त्यांनी ड्राईव्ह वगैरे पण करून बघितलं, त्यांना त्या सगळ्या गोष्टी जमल्या आणि मग फायनल झालं की त्यांचं घेण्याचं फायनल झालं. आणि असे बरेच जण लोक येऊन म्हणजे बघून गेले, बऱ्याच जणांनी ऑफर दिल्या, त्यातल्या त्यात आम्हाला जे चांगलं वाटलं ते आम्ही ॲक्सेप्ट केली आणि
लवकरच आमची कार लगेच म्हणजे सेल झाली. फार काही दिवस आम्हाला वेट नाहीच करावा लागला. तर मग इथे जेव्हा कार आम्ही सेल करत होतो त्यावेळेस म्हटलं की आपण कारचे काही डिटेल व्हिडिओ किंवा फोटो असे काढलेच नाही. असं असतं ना, आपल्याकडे काही असलं की आपण म्हणतो काढूयात, नंतर फोटोज काढू, नंतर करू व्हिडिओज, पण ते नंतर करत कधी झालंच नाही काढणं. तर मग हे कारचं फ्रंक आहे, म्हणजे प्रत्येक कारला इकडे आपण डिक्की म्हणतो, इकडे ते ट्रंक म्हणतात. अमेरिकेमध्ये ट्रंक म्हणतात. तर ट्रंक म्हणजे बॅक साईडला असते कारला, जशी आपल्या डिक्की असते. पण टेस्लाला ना फ्रंक आहे. फ्रंक म्हणजे फ्रंट साईडला डिक्की. तर मग त्याला ते फ्रंक म्हणतात. म्हणलं मग आपण फ्रंकचे फोटो वगैरे काढलेच नाही आहेत, तर मग इथे आम्ही तेच एकदा लास्ट टाईम टेस्लासोबत फोटोज काढत होतो. आणि मग इथे आता आज आमची टेस्ला जाणार होती, तर हे फायनल गुड बाय एकदा टेस्लाला करत होतो. त्याच्यासोबत जरा फोटो व्हिडिओज काढले आणि मग आता DMVला जाऊन म्हणजे जो बायर आहे तो पण DMVला येणार होता आणि मग आम्ही पण कार घेऊन DMVला गेलो. मग तिथे ते नंबर प्लेट वगैरे चेंज करून मिळते, म्हणजे आपली नंबर प्लेट आपण काढून घ्यायची आणि मग जे कोणी ओनर आहे त्यांना त्यांची नंबर प्लेट मिळते. तर मग DMVला गेल्यानंतर आम्ही आमची नंबर प्लेट DMVलाच तिथे सबमिट केली आणि ओनरला त्यांची न्यू नंबर प्लेट मिळाली. तर मग कार जेव्हा सेल केली तेव्हा म्हणजे असं वाटतंच एवढं यूज टू झालं होतं. आणि मग त्यावेळेस मला आठवलं, अरे आपण कार विकत घेतली त्यावेळेस पण थोड्या क्लिप्स आहेत. तर मग मी तेच फोटो आणि व्हिडिओज बघत होते. तर त्यावेळेस ना आम्ही कार जेव्हा टेस्ला आम्ही बाय करायला गेलो होतो तेव्हा हे टेस्लाचं शोरूम आहे. तर तिथे त्यांनी ना ही अशी छोटी कार ठेवली होती, म्हणजे टेस्लाचं मॉडेल. तर मग तेच आम्ही इथे म्हणजे माझ्या मुली ड्राईव्ह करून बघत होत्या काय आहे. तर इथे हे आहे टेस्लाचं, म्हणजे आम्ही जेव्हा बाय केलं तेव्हाचे फोटोज आणि व्हिडिओ क्लिप्स. तर टेस्लाची रिसेल व्हॅल्यू आम्हाला तशी फार काही मिळाली नाही, जेवढी ओडिसी आम्ही एवढे वर्ष वापरून आणि खूप ड्राईव्ह करून तिची रिटर्न प्राईस, रिसेल प्राईस खूप छान मिळाली. पण टेस्लाची प्राईस खूप जास्त डेप्रिशिएट झाली. पण तेच होंडा ओडिसी खूपच चांगल्या प्राईजमध्ये रिसेल झाली. होंडा ओडिसी ना खूपच जास्त कम्फर्टेबल कार आहे आणि स्पेशली तर लॉंग ड्राईव्ह करण्यासाठी तर खूपच कम्फर्टेबल आहे. आणि टेस्लाचं असं आहे की दिस इज वन ऑफ अ काइंड एक्सपिरियन्स टू ड्राईव्ह अ टेस्ला. तर असं आहे. आणि मग हे टेस्लासोबतचे काही लास्ट टाईम फोटोज आणि क्लिप्स. तर मग खूप हार्ड होत होतं एक गोष्टी अशा सेल करायला आणि त्यांना गुड बाय करायला, पण प्रोसेस आहे, ते करावंच लागणार होतं. तर इथे ही आहे बँक ऑफ अमेरिका. इथे आम्ही आलो होतो. माझं ॲक्च्युली ना चेस बँकमध्ये अकाउंट होतं, पण मग आता इथे बँक ऑफ अमेरिकेमध्ये पण एक अकाउंट ओपन करायचं होतं आम्हाला, त्यासाठी इथे आलो होतो. तर मग हे बँकेची तिथली ही थोडीशी छोटीशी क्लिप आहे. तर टेस्ला तर सेल झाली होती. आता आम्ही ओडिसी पण सेल करणार होतो आणि मग हे ओडिसीसोबतचे मग लास्ट टाईम आम्ही व्हिडिओज वगैरे केले होते. तर ही घराच्या जवळची लायब्ररी आहे जिथे काही बुक्स रिटर्न करायचे होते, त्यासाठी थोडा वेळ तिथे थांबलो होतो. तर ओडिसी सेल करण्याची पण सेमच प्रोसेस आहे. आम्ही ओडिसी पण मार्केट प्लेसवरच पोस्ट केली होती आणि तिथून ओडिसी पण आमची लगेच सेल झाली. ॲक्च्युली ओडिसी तर आम्ही एवढे वर्ष वापरली, खूप जास्त माईल्स चाललेली होती आणि पण ती एक्सलंट आणि व्हेरी गुड कंडिशनमध्ये होती. काही हिस्ट्री नव्हती ॲक्सिडेंट वगैरेची, सगळं गुड चांगल्याच कंडिशनमध्ये होती. त्यामुळे तिची प्राईस तर एवढी छान मिळाली आम्हाला. तर लगेचच मार्केट प्लेसवरती सेल झाली आमची ओडिसी. तुम्हाला जर काही क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. बाय.